फ्रेंड, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे निफ्टी, बँक निफ्टी आउटलुक सोबतच इंट्राडेमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो, त्यामागचं लॉजिक काय असणार आहे. चला तर आपण स्टार्ट करू. काल आपण डिस्कशन पण केलं होतं की निफ्टीमध्ये की एनी रिझन मार्केट जर का ऑल टाईम हायला जर का ब्रेक आउट दाखवला, सस्टेन केला तर चांगली मोमेंटम अपसाईडला येऊ शकते, किंवा मार्केट जर का लोअर लेवल जे आहे 24,800 ह्याच्या खाली जर का सस्टेन राहिला डाऊन साईडला, तर आपल्याला चान्सेस व्हेरी हाय की मार्केट डाऊन साईडला येऊ शकतो आहे. ओके, आता जर का आपण बघायला गेलो करंटली, त्यामध्ये हे पण वाक्य सांगितलं होतं की जर का मार्केट गॅपअप झाला आणि डाऊनसाईडला आला आणि जर का मार्केट कालचा डेचा हाय किंवा कालचा डेच्या लोच्या मध्ये जर का राहिला, चान्सेस इज व्हेरी हाय की मार्केट साईडवे जाऊ शकतं. तर ह्याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो तर आज मार्केट पुरा चॉपी होतं, मार्केट पूर्ण साईडवे होतं. उद्या त्याला मार्केटमध्ये एक चांगली मोमेंटम एक्सपेक्टेड आहे, बिकॉज मंथली एक्सपायरी आहे. त्यानंतरनं आज रात्री नाईटला फेडची अनाऊन्समेंट आहे की फेड इंटरेस्ट रेट डिसिजनबद्दल डिस्कशन होणार आहे. तर इंटरेस्टिंग असणार आहे, चांगली मोमेंटम एक्सपेक्टेड आहे. आज जर का आपण डाऊ मार्केट बघायला गेलो, डाऊ आणि बाकीच्या गोष्टी देन पॉझिटिव्ह आहेत. ओके, आपले गिफ्ट निफ्टी पण उद्या त्याला पॉझिटिव्ह दिसते ओपनिंगला. तर व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी आहे की उद्या त्याला आपलं मार्केट जे आहे हे गॅप अप ओपन होऊ शकते. जर का मार्केट गॅप अप ओपन झालं तर कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करायचा, किंवा मार्केट गॅप डाऊन झाला, ऑल गोष्टीवरती आपण डिस्कशन करणार आहे. व्हिडिओ ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी राहणार आहे. जर का याच्यामध्ये बघायला गेलो तर काय होतं की ज्यावेळी मार्केट साईडवे असते किंवा मार्केट रेंज बाउंड असते, तर जनरली काय होतं त्या टाईमला की बरेच दिवस मार्केट जर का साईडवे राहिलं तर त्याच्यामध्ये ऑप्शन सेलरला एक चांगला प्रॉफिट झालेला असतं. त्यानंतर ज्यावेळी मार्केट एक रात्री रेंज ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन करते, तर त्यानंतर मार्केटमध्ये कंटिन्यू मोमेंटम येऊ शकते. जर का आपण थोडंसं 15 मिनिट टाईम फ्रेम जर का आपण प्रिव्हियस डेटा जर का थोडासा बघायला गेलो हिस्ट्रीमध्ये, तर इथून जर का आपण बघायला गेलो तर इथं मार्केट थोडंसं साईडवे राहायचा प्रयत्न केला. अगेन मार्केट इथं पण एखादी स्पाईक आली, बट त्यानंतर मार्केट साईडवे राहिला. अगेन इथं पण मार्केट साईडवे राहिला. जनरली 22 तारखेपासून एक दिवस, हा दुसरा, हा तिसरा, तर 3 दिवस मार्केट कंटिन्युअस साईडवे गेले. त्यानंतर जर का आपण 4th डेट जर का तुम्ही बघायला गेला तर 4th डेमध्ये पण ऑलमोस्ट साईडवे होता. आणि ज्यावेळी मार्केटने रेंज ब्रेकआउट दाखवला त्यानंतर आपल्याला चांगली मोमेंटम बघायला भेटले होते. तर का आत्ता आपण बघायला गेलो तर आत्ता कंडिशन काय आहेत, प्लस ह्याच्यामध्ये फंडामेंटल ट्रिगर पण आहे. तर याच्यामध्ये जर का बघायला गेलो तर एक चांगला ह्याच्यामध्ये पॅटर्न बघायला भेटतो आहे, जो की असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न आहे. इथून जर का आपण बघायला गेलो तर जनरली मार्केट इथं साईडवे राहिलं आहे. अगेन इथं पण मार्केट साईडवे राहिले आणि इथं पण मार्केट साईडवे राहिलं आहे. जनरली 29 डे, 30 डे, 31 डे, म्हणजे काय की ऑलमोस्ट इव्हेंटच्या एक्सपायरीच्या आधी मार्केट साईडवे गेले, तर चान्सेस व्हेरी हाय की जर का मार्केट फ्लॅट ओपन राहिला आणि जर का ह्याला लेवल ब्रेकआउट दाखवला, सस्टेन राहिला, तर आपल्याला चांगली रॅली अपसाईडला बघायला भेटू शकते. ह्याची प्रोबॅबिलिटी सगळ्यात जास्त आहे. त्यामागं 2 कारण आहे. एक तर टेक्निकली पण मार्केट स्ट्रॉंग दिसते. सेकंड रिझन सिम्पल आहे की न्यूज, ओके, फेडची न्यूज येणार आहे, रात्री अनाऊन्स होईल आणि व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी आहे की न्यूज पॉझिटिव्ह असू शकते, इंटरेस्ट रेट कमी होऊ शकतील असं वाटते. त्याच्यामुळं बिग प्लेयर्स ऑलरेडी त्याच्यामध्ये प्राईस ॲक्शन वाईज त्यामध्ये एंट्री करत चालल्यात. ओके, तर त्यांचं मार्केट जास्त पॉझिटिव्ह आहे. डिटेलमध्ये रात्री समजणार आपल्याला 1 वाजता. बट सपोज जर का काही अननेसेसरी झाली तर सिम्पल लक्षात ठेवायचं की जर का मार्केट मोठं गॅपअप झाला तर याच्यामध्ये प्लॅन डायरेक्टली नाही करायचा, वेट करायचा आहे. मार्केटला थोडंसं पॉज होऊ द्या, मार्केटला थोडंसं प्रॉफिट बुकिंग करून द्या, कारण की जाता ज्यांनी पण बाय केले असतील, कॉल बाय केले असतील, ते त्यांची पोझिशन बुक करतील. ज्यांनी पुट सेल केले असतील ते त्यांची पोझिशन बुक करतील. म्हणजेच काय होईल, थोडंसं ॲडजस्टमेंट इथं होऊ शकते. ॲडजस्टमेंट झाल्यानंतर एक रेंज मार्केट क्रिएट करेल. जर का रेंज अपसाईडला ब्रेक केला तर आपण अपसाईडचा ट्रेड प्लॅन करायचा, युटर्न प्लॅन. जर का डाऊनसाईडला ब्रेक केला तर कंटिन्युएशन डाऊनसाईडला प्लॅन करू शकतो. तर हा वे राहील जर का मार्केट मोठा गॅपअप झाला तर. बट मार्केट फ्लॅट ओपन राहिला, कन्सॉल्टेशन केला, 25,000 सायकोलॉजिकल नंबर आहे, ह्याच्यावरती सस्टेन राहायचा प्रयत्न केला तर आपण अपसाईडचा ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. इफ एनी रिझन मार्केट गॅप डाऊन ओपन राहिला, देन थोडंसं वेट करायचं. मार्केट जर का ही लेवल जे आहे की आपण काल डिस्कस केलं आहे, ओके, तर 24,800, ओके, किंवा सपोज याच्यामध्ये इथं पण एक स्कॅल्पिंगसाठी लेवल येते डाऊन साईडला, जे की 24,900ची आहे. जर का ही लेवल डाऊन साईडला ब्रेक केला, सस्टेन राहिला, तर आपल्याला एक 50-60 पॉईंटची डाऊन साईड मोमेंटम कॅच करता येईल स्कॅल्पिंगमध्ये. बट जर का मार्केट डाऊन साईडला आला, इथून युटर्न मारायला लागला, तर आपण इथं रिव्हर्सचा ट्रेड पण करू शकतो. किंवा जर का मार्केट फ्लॅट ओपन कन्सॉल्टेशन केला, डाऊन साईडला ब्रेक केला आणि मार्केट 24,800च्या खाली जर का राहायला लागला, तर आपण डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. उद्या त्याला चान्सेस व्हेरी हाय आहे की एकतर उद्या त्याला मोमेंट येईल, म्हणजे थर्सडेला, नाहीतर मग फ्रायडेला एक मोमेंटम पॉसिबल आहे. तर या 2 डेजपैकी एक डेला चांगली मोमेंटम एक्सपेक्टेड आहे. जनरली निफ्टीमध्ये किंवा सेन्सेक्समध्ये येऊ शकते, तर थोडंसं फोकस राहायला पाहिजे. आणि बँक निफ्टीमध्ये पण चांगलं प्राईस ॲक्शन बंद चाललं आहे. ओके, तर सिम्पल वे राहील,
मोठा गॅपअप झाला तर ह्याच्यामध्ये युटर्नला आल्यानंतर कन्सॉल्टेशन झाला आणि रेंज ब्रेक केला, त्या डायरेक्शनला पण प्लॅन करायचा. सपोज जर का फ्लॅट ओपन राहिला, कन्सॉल्टेशन करून अपसाईड ब्रेक केला तर अपसाईडचा ट्रेड प्लॅन करायचा. जर का गॅप डाऊन झाला, ह्याच्या खाली जर का सस्टेन राहिला तर स्कॅल्पिंगमध्ये इथे गॅप आहे तिथंपर्यंत आपण प्लॅन करू शकतो. आणि ज्यावेळी मोठी मोमेंट कधी येईल, जर का मार्केट 24,800च्या खाली सस्टेन राहिला तर एक चांगली मोमेंटम डाऊनसाईडला येऊ शकते. हे झालं आपलं निफ्टीबद्दल. आता या बँक निफ्टीमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. जनरली बँक निफ्टीला बघायला गेलो तर निफ्टी आणि बँक निफ्टी बोथ आर लुकिंग साईडवे मार्केट फुटू शकते कुठं तर एका साईडला, एकतर अपसाईडला जाईल नाही डाऊन साईडला जाईल, पण जाईल तर चांगलं जाईल. ओके, तर इथून जर का बघायला गेला तर याच्यामध्ये डबल इनसाईड बार कॅन्डल तयार झालं आहे ऑलरेडी. मोठी कॅन्डल, त्याच्या बारकी एक कॅन्डल, त्याच्या बारकी एक कॅन्डल. तर फिक्स राहील की जर का मार्केट आजचा डे हायच्यावरती सस्टेन राहिला किंवा लोच्या खाली सस्टेन राहिला तर चांगली मोमेंटम डाऊन साईडला बनू शकते. जर का हायच्यावरती सस्टेन राहिला तर चांगली मोमेंटम अपसाईडला पण जाऊ शकते. जर का थोडासा 15 मिनिट टाईम फ्रेमवरती बघायला गेलो याच्यामध्ये तर प्रिवियस टाईमला इथून जर का आपण बघायला गेलो तर इथं मार्केटमध्ये एक सिम्पल डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न तयार होत चालला आहे. फ्लॅट ओपन राहिला, कन्सॉल्टेशन केला, आजचा डे हायच्यावरती जर का सस्टेन राहिला तर थोडी पोझिशन याच्यामध्ये क्वांटिटी ॲड करू शकतो. मिनिमम ही जे टार्गेट आहे ओके इथंपर्यंत एक्सपेक्टेशन राहू शकते 52,000च्या आसपासचा. जर का मार्केट 52,000ला पण ब्रेक केला, सस्टेन राहिला तर ह्याच्यामध्ये ऑल टाईम हाय, म्हणजे ऑल टाईम हाय नाही आहे सॉरी, ह्याच्यामध्ये हे जे प्रिवियस हाय जो आहे ओके तर ह्याच्यापर्यंत पण एखाद्या वेळेस टेस्टिंगला येऊ शकते. आणि चुकून जर का मार्केटनं हे पण लेवल जर का ब्रेक केला, बिकॉज शॉर्ट कवरिंग आली ना चांगली शॉर्ट कवरिंग येऊ शकते. जर का हे पण आहे ज्यावेळी दिवशी ब्रेक होईल, सस्टेन राहील तर चांगली मोमेंटम अपसाईडला येऊ शकते. कारण की बरेच जणांनी इथे शॉर्ट केले असणार, ते सगळे ट्रॅप होतील ह्यामध्ये आणि त्याच्यामध्ये प्रॉफिट आपल्याला शॉर्ट कवरिंग बघायला भेटू शकते. ओके, तर सिम्पल लक्षात ठेवायचं, जर का फ्लॅट ओपन राहिला जोपर्यंत ह्या हायच्या आणि आजच्या डेचा हाय आणि लोच्यामध्ये काही नाही करायचं, वेट करायचं आहे. मी कालच्या डेला पण सांगितलं होतं की जर का मार्केट हा जो लो आहे ह्याच्या खाली सस्टेन आला तर आपण डाऊनसाईडचा प्लॅन करायचा. जर का मार्केट याच्यावरती आला किंवा इथं आला तर निगेटिव्ह प्राइस ॲक्शनला डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन करायचा. पण मार्केट आज ह्याच्यावरती पण नाही गेला, ह्याच्या खाली पण आला, ह्याच्यामध्ये राहिला म्हणजे मार्केट साईडवे होता. आपला ट्रेड जर का झाला नसेल, नो ट्रेड इज ऑलवेज प्रॉफिट असते, हा कन्सेप्ट लक्षात ठेवा. सपोज जर का मार्केट कन्सॉल्टेशन करून जर का अपसाईडला ब्रेक केला आणि निफ्टी पण ऑल टाईम हायला चालला देन ह्याच्यामध्ये अपसाईड मोमेंटम प्लॅन करू शकतो. जर का मार्केट डाऊन साईडला जर का तुटला आणि निफ्टी ऑल टाईम हायला जर का चालला असेल, थोडंसं रेंज बाउंड राहू शकते मार्केट, थोडंसं अलर्ट राहू शकता, ऑप्शन सेलिंग प्लॅन करू शकता. बट सिम्पल दोन्ही साईडपैकी एक साईडला चांगली मोमेंटम येणार आहे, कारण की इंटरेस्ट रेटचं डिसिजनचे फेड घेणार आहे. ऑलमोस्ट त्याच टाईपचं डिसिजन आपलं पण मार्केट घेत असतं ॲक्च्युली, तर त्याच्यामुळे मोमेंटम तसं येऊ शकतं. तर सिम्पल लक्षात ठेवायचं आहे, जर का मार्केटनं लोअर लेवल हे जे आहे ह्याच्याखाली जर का सस्टेन राहायला लागला देन आपण डाऊनचा ट्रेड प्लॅन करायचा. बट जर का मार्केट अपर लेवल जर का ब्रेक केला देन ह्याच्यावरती सस्टेन आला तर आपण अपसाईडला ट्रेड प्लॅन करू शकतो. चुकून जर का मार्केट आपल्याला ह्या लेवलला आसपास आला, पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन जर का दाखवला तर आपण रिव्हर्सचा ट्रेड प्लॅन करायचा. मार्केट जर का ह्या लेवलच्या आसपास जर का आला 52,250 आसपास निगेटिव्ह प्राइस ॲक्शन दाखवला तर डाऊनचा ट्रेड प्लॅन आपण करू शकतो. बट जर का ते निगेटिव्ह प्राइस ॲक्शन बनलं नाही आणि ह्याच्यावरती जर का सस्टेन राहिला तर आपण अपसाईडचा ट्रेड प्लॅन पण करू शकतो. आय होप तुम्हाला समजला असेल व्हिडिओ, आणि जर का व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली लाईक करू शकता. भेटू पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.